राजांचे शेकडो नजरबाज आदिलशाही मुलखात फिरत होते. सेनापती प्रतापराव गुज्जर गडावर दाखल झाले होते. पन्हाळगडाच्या बातम्या राजांना मिळत होत्या. किल्ला बळकट होता, हुशार होता. खुद्द राजांनी पन्हाळगडावर एकदा पराजय सोसला होता. या दिव्यात राजांची 1000 फौज गारद झाली होती. आता राजांना अपयश नको होते. या कामासाठी नुसते धाडस चालणार नव्हते. कुशल बुद्धीचा हरकामी माणूस राजांना हवा होता. राजे विचार मग्न बनले होते. सायंकाळी राजे जगदेश्वर प्रसादाकडे जात होते. मागून आनाजी दत्तो, गणाजी प्रतापराव ही मंडळी चालत होती. देवदर्शन करून राजे जगदेश्वर प्रसादा बाहेर आले. समोर भवानी टोक दिसत होते. हवेतला गारवा राजांना जाणवत होता. आनाजी म्हणाले, महाराज, थंडी उतरू लागली, आता परतूया. हां, थंडी आनाजी, या थंडीचं भय आम्हास वाटत नाही. भय वाटतं मनातल्या गारठ्याचं. कसला गारठा? समोर बोट दाखवीत राजे म्हणाले, तो पहिला तोरणा, तो दिसतो, पण त्याच्या मागे असलेला राजगड मात्र दिवसात दिसत नाही. हवा स्वच्छ असली की खूप दूरच दिसतो. आता उतरणाऱ्या धुक्यात सारं कसं अस्पष्ट झालं आहे. क्षमा असावी महाराज, पण आम्ही असता चिंता कसली. आनाजी दत्तो म्हणाले. राजाने दीर्घ निश्वास सोडला. आनाजीच्या खांद्यावर हात ठेवीत ते म्हणाले, इथं कोणी फरक नाही, बोलायला हरकत नाही. आदिलशाहीची सत्ता खवसखानाच्या हाती आलेली आहे. आमचं मित्रत्व जगजाहीर आहे. मोगलाशी हात मिळवणे करून तो आमच्यावर चालून येईल, यात आम्हाला शंका नाही. हे आम्हाला दिसलं, म्हणूनच बाबाजी पुढ्यांना आम्ही माघारी बोलून घेतलं. आदिलशाहीनं कळ काढण्याआधी आपलं पाऊल उचलायला हवी, आज्ञा हवी. आदिलशाही मुलूक बेचिराग करून प्रतापराव तलवारीवर हात ठेवीत म्हणाले, हां, जरा सबुरीनं घ्या. राजे हसवून म्हणाले, प्रतापराव, नुसता मुलूक बेचिराग करून जमायचं नाही. आदिलशाही धसका घेईल असं कृत्य करायला हवं. म्हणजे पन्हाळा? आनाजी दत्तो म्हणाले, बरोबर, आमच्या मनातलंच ओळखलं. आज्ञा महाराज. प्रतापराव गणाजी एकाच वेळी पुढे सरसावले. प्रतापराव, आम्ही जाणतो, पण नुसत्या वेड्या धाडसानं गड फत्ते व्हायचा नाही. या गडापायी 1000 जीव गमावून आम्ही पश्चाताप पावलो आहे. विचार करायला हवा. चला. सारे परतले. राजांच्या महालापर्यंत आनाजी आले. महालात आलेली आनाजींना पाहून राजांना आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, आनाजी, काय आहे? महाराज, आज्ञा होईल तर पन्हाळ्यावर मी जाईन. तुम्ही? जी, नजरबाजाच्या करवी गडाचा पुरता छडा लावता येईल. प्रयत्न करून कदाचित भेदही जमेल. निश्चित आखणी झाली की योग्य त्या प्रकारे गड साधता येईल. अपयश येऊ देणार नाही. क्षणभर राजे विचारात पडले. त्यांनी नजर उंचवली. आम्ही विचार करू. आनाजी मुजरा करून महालाबाहेर गेले. सकाळची सूर्यकिरणे गडावर फाकली. राजांच्या हुकमाने सारे सरदार राजसदरेवर हजर झाली. आनाजी, प्रतापराव, खळेकर ही माणसे त्यात होती. राजांनी सर्व समक्ष आनाजींना विडा दिला. आनाजी, आम्ही तुम्हाला पन्हाळ्याची मोहीम देतो आहोत. जी कुमक लागेल ती प्रतापरावाकडून मागून घ्या. वेळ लागला तरी चालेल, पण मोहिमेत यश घेऊन या. आनाजींना आनंदाचे भरते आले. इतरांची मने थोडी नाराज झाली. चांगला मुहूर्त पाहून आनाजी आपल्या फौजेसह गडाखाली